रथाजवळ जाताच दुर्योधनाची पावलं मंदावली. कर्णाच्या मानेतनं आरपार गेलेल्या बाणावर त्याचे डोळे जडलेले होते. आपल्या शेल्यानं कर्णाचं मुख स्वच्छ करत असता तो कर्णाला पाहत होता. असामान्य दीप्तिमान रूप लाभलेला तो कर्ण पाहून दुर्योधनाचा संयम सुटला. कर्णा, तू गेलास या मित्राला सोडून? काय केलंस हे? मित्रा, तुझ्या विना हा दुर्योधन पोरका झाला रे. अंगराजा, तुझ्या बळावर मी कुरुक्षेत्रावर रणांगण उभारलं. तूच मला विजयाची ग्वाही दिली होतीस ना. मग मृत्युंजया, दिल्या वचनाची आठवण विसरून कुठे गेलास? तुझ्या विना मी पराजित झालो रे. शत्रूच्या नावाच्या उच्चारानं देखील तुझ्या अंगाचा दाह होत होता. मग आज तुझ्या पतनाचा विजयोत्सव साजरा करणारे पांडव तुला दिसत नाहीयेत का? कर्णाचे मिटलेले विशाल नेत्र कमलदल उमलावे तसे उघडले.